वैकुंठवासी जयकांता अभिमन्यू पाटील व सपना अभिमन्यू पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सोहळा संपन्न। रामाचार्य हबप विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या कीर्तनाने परिसर भक्तिमय। वैकुंठवासी जयकांता अभिमन्यू पाटील व सपना अभिमन्यू पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। रामाचार्य हबप विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले। अभिमन्यू पाटील यांच्या आयुष्यात पत्नी जयकांता आणि मुलगी सपना यांच्या निधनाने दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता। या दुःखातून सावरत त्यांनी आपल्या पत्नी व मुलीच्या स्मरणार्थ प्रथम पुण्यतिथीनिमित्त कीर्तनाचे आयोजन केले। कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी दिवंगत जयकांता व सपना पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुःखाला भक्तीची साथ देत पत्नी व मुलीच्या स्मृती जपण्याचा अभिमन्यू पाटील यांचा भावनिक प्रयत्न उपस्थितांच्या मनाला चटका लावून गेला। पाटील कुटुंबियांना या दुःखाच्या डोंगरातून सावरण्यासाठी रामाचार्य हबप विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया। अशा प्रकारचं दुःख परमेश्वराने खरं कोणाच्या जीवनात देऊ नये, कारण एका आठवड्याच्या काळामध्ये त्यांची पत्नी आणि मुलगी या दोघींचं जाणं असं हे डोंगरा एवढं प्रचंड दुःख अभिमन्यू पाटील यांना झालं। आणि या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांनी ह्याचं हे वर्ष श्राद्ध ठेवलंय। वास्तविक अत्यंत दुःखद अंतःकरणाने त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। परंतु वारकरी संप्रदायातील संतांनी किंवा अन्य शास्त्र पुराण या सर्वांनी एकच संदेश दिलेला आहे की गेलेल्या व्यक्तीच्या विषयी आपण सतत शोक करण्यापेक्षा आपण परमेश्वराकडे एकच प्रार्थना करू शकतो, नामचिंतन करून, भजन करून, की परमेश्वरा त्या गेलेल्या जीवात्म्याच्या आत्म्याला आपण शांती द्यावी। आणि दुसरी गोष्ट अशी आहे का जी व्यक्ती दुःखी असते त्याला सुद्धा एक या अशा भजनाच्या द्वारे म्हणजे तो दुःख विसरू शकतो। आज या ठिकाणी त्यांच्याकडून घडलेलं भजन, कीर्तन, नामस्मरण आपण बघितलं की किती मोठा हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। आज अन्नदानासारखा कार्यक्रम त्यांनी त्या आपल्या गेलेल्या पत्नीच्या आणि मुलीच्या प्रित्यर्थ ठेवलेला आहे। या सर्वाच्या द्वारे मिळणारं जे पुण्य आहे हे पुण्य परमेश्वराला अर्पण करून आणि परमेश्वराला आपण एकच प्रार्थना करू शकतो की परमेश्वरा त्या जिथे असतील त्यांच्या जीवात्म्याला आपण चिरशांती द्यावी।